नमस्कार मंडळी, चला तर आज नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची चटकदार अशी टोमॅटो चटणी बनवूया। त्यासाठी इथे मी 5 मध्यम आकाराचे लालसर टोमॅटो स्वच्छ धुवून पुसून त्यांचा देठाकडील भाग काढून घेतला। नंतर एका टोमॅटोचे समान 2 भाग करायचे। वरतून जरी टोमॅटो चांगला दिसत असला तरी काही वेळा तो आतून खराब असतो, त्यामुळे व्यवस्थित ते बघून घ्यायचं। तर बघा, इथे सर्व टोमॅटो चिरून झालेत। आता गॅसवर मध्यम आचेवर पॅन ठेवून त्यात दाखविल्याप्रमाणे टोमॅटोचा आतील भाग खाली येईल या प्रकारे टोमॅटो ठेवून घ्यायचा। यातच वरतून 10 ते 12 लसूण पाकळ्या, तर लसूण थोडा जास्तच घालायचा। चटणी म्हटलं की लसणाची चव ही छान येते। नंतर जसं तिखट हवं तसं हिरवी मिरची घालायची, तर इथे मी छोट्या 6 ते 7 हिरव्या मिरच्या घातल्या। आता वरतून 1 चमचा इतकं तेल ऍड करायचं आणि झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवर 5 मिनिटं टोमॅटो एका बाजूने वाफवून घ्यायचे। 5 मिनिटांनंतर झाकण काढून टोमॅटोची बाजू पलटून घ्यायची। टोमॅटोची बाजू पलटून झाली की टोमॅटो चांगला नरम होण्यासाठी वरतून थोडंसं मीठ घातलं। मिठाने थोडं पाणी सुटेल आणि टोमॅटोची साल सुद्धा पटकन वेगळी होण्यास मदत होईल। आणि पुन्हा झाकण ठेवून आता 2 ते 3 मिनिटं वाफ काढायची। तोपर्यंत दुसरीकडे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा। तयार होणारी चटणी म्हणाल तर बनवायला खूपच सोपी आहे, पण चवीला मात्र भन्नाट अशी लागते। तर एकदा नक्की ट्राय करून बघा। तर बघा, 2 ते 3 मिनिटांनंतर टोमॅटो हा चांगला नरम झालेला आहे। खालची बाजू तुम्ही बघू शकता। टोमॅटोची साल ही अलगद निघेल इतपत ही शिजवून घेतलेली आहे। तर आता टोमॅटोवरील ही साल काढून घ्यायची। टोमॅटो चांगला वाफला गेला की त्याची साल ही अलगद निघते, जास्त वेळही लागत नाही। 7 ते 8 मिनिटात टोमॅटो हा चांगला वाफला जातो व साल सुद्धा पटकन निघते। तर बघा, इथे टोमॅटोवरील साल सर्व काढून घेतली, तर ही साल टाकून द्यायची। तर आता पॅन मध्ये तेल मला शिल्लक राहिलेलं दिसतंय, त्यामुळे ते मी एका साईडला करून घेते। जर तेल कमी वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही ऍड करू शकता। आणि या तेलामध्ये हिंग, जिरं आणि मोहरी घालून फोडणी द्यायची। तर जिरं मोहरी हे चांगलं फुलू द्यायचं। गॅस हा मी बारीकच ठेवलेला आहे, बारीक गॅसवरच ही प्रोसेस करायची। आता तुम्ही म्हणाल जिरं मोहरी मी अगोदर का नाही घातलं? अगोदर जर घातलं असतं तर ते करपू शकतं, त्यामुळे मी जिरं मोहरी हे नंतर ऍड केलं। तुम्ही अगोदर घातलं तरी काही हरकत नाही, आपण ही प्रोसेस बारीक गॅसवरच करतो। सोबतच यामध्ये मी कढीपत्ता सुद्धा ऍड केला आणि सर्व हे मिक्स करून घेतलं। आता काय करायचं, स्मॅशरच्या मदतीने सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं, चांगलं स्मॅश करून घ्यायचं। म्हणजे यामध्ये घातलेला लसूण, मिरची आणि टोमॅटो हे चांगलं एकजीव झालं पाहिजे। तर अगोदरच टोमॅटो हा चांगला शिजवून घेतल्यामुळे हे पटकन असं स्मॅश होतं। तुम्ही बघू शकता, अगदी बारीक असं स्मॅश मी करून घेतलेलं आहे। थोडंफार राहिलं तर काही हरकत नाही, पण होईल तितकं हे स्मॅश करून घ्यायचं। तर आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया। तर कांदा हा कच्चाच घालायचा, तो काही फोडणीमध्ये घालायचा नाही, तेव्हाच याची चव ही छान येते। आणि त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर। सुरुवातीला मीठ हे थोडं कमीच घातलेलं होतं, त्यामुळे थोडंसं वरतून मीठ घातलं आणि चमच्याने आता हे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि मिनिटभर थोडंसं परतून घ्यायचं। जास्तही परतवायचं नाही, कारण टोमॅटो हा ऑलरेडी शिजलेलाच आहे आणि कांदा यामध्ये मी कच्चाच ऍड केलेला आहे, त्यामुळे कांदाही शिजवायची गरज नाही। चांगलं मिक्स करून घेतलं की यामध्ये थोडीशी हळद पावडर आणि थोडंसं लाल तिखट ऍड करायचं। पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर बघा, या ठिकाणी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीची, वेगळ्या चवीची मस्त अशी चटपटीत टोमॅटोची चटणी तयार झाली आहे। ही एका बाउल मध्ये काढून घेऊ। तर ही चटणी तुम्ही भाकरी सोबत, चपाती सोबत, त्याचप्रमाणे वरण भातासोबत अप्रतिम अशी लागते। तर एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा। आवडल्यास लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।